मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून एक नवं नेतृत्व मराठ्यांना मिळालं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि आज मराठा समाजाचं दैवत म्हणावं एवढे उंचीवरती हे नेतृत्व जाऊन पोहोचलं. परंतु हे सगळं घडत असताना ओबीसींचं जे निर्विवाद नेतृत्व होतं ते म्हणजे छगन भुजबळ, हे मात्र आता ओबीसीचं नेतृत्व राहिलं नाही. म्हणजे छगन भुजबळांच्या हातून ओबीसीचं नेतृत्व निसटलंय. परंतु हे कसं झालं, हे का झालं, आणि खरंच छगन भुजबळ आता ओबीसीचं नेतृत्व राहिलं नाहीये का, याच्याबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण करायचंय. मुद्देसूद आपल्याला समजून घ्यायचंय की कशा पद्धतीने ओबीसींचं नेतृत्व भुजबळांच्या हातून निसटलेलं आहे. नेमकं त्याच्या मागचे कारण काय आहे, राजकीय कारण काय आहे, सामाजिक कारण काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, एकूणच या देशामध्ये साधारणतः 1979 मध्ये मंडल आयोग हा नेमला गेला होता आणि इतर मागासवर्गीय समाज जे होते यांना आरक्षण देण्यासाठी हा आयोग होता. आणि 1980 मध्ये म्हणजे एका वर्षामध्ये या मंडल आयोगाने आपला अहवाल केंद्र सरकारला दिलेला होता. परंतु तब्बल 10 वर्ष हा अहवाल खितपत पडला आणि 1991 मध्ये त्या अहवालाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आणि नंतर हा अहवाल स्वीकारला गेला. अर्थात हा अहवाल जसाच्या तसा स्वीकारल्याचे कुठलेही काही मूळ दस्तावेज असे काही नाहीये. परंतु मंडल आयोगामुळे या देशामध्ये ओबीसी हे आरक्षण अस्तित्वात आलं, हे वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यावेळी मंडल की कमंडल अशा प्रकारचं एक आंदोलन सुरू झालं. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय, जातीयवाद होतोय, अशा हेतूने या आरक्षणाला विरोध दर्शवला होता. आणि बाळासाहेब ठाकरे हे एकमेव आजपर्यंतचे राजकारणी भारतामध्ये असे होते की ज्यांनी बोललेला शब्द कधीही फिरवला नाही, किंवा एखादं वाक्य बोलल्यानंतर माझ्या वाक्याचा विपर्यास केला, तुम्ही पूर्ण तपासून पहा, माझा हा हेतू नव्हता, कोणाला दुखवलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य आजपर्यंत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडातून बाहेर पडला नाही. एक कणखर नेता आपण ज्याला म्हणू शकतो, आपल्या विचारांनी आपल्या तत्वांनी चालणारा हा नेता होता. आणि त्यांनी जेव्हा हा विरोध दर्शवला त्यावेळेस शिवसेनेमध्ये असलेले छगन भुजबळ हे नाराज झाले आणि त्यांनी एक ओबीसीचं नेतृत्व बनण्याची ती एक जी संधी होती, ती संधी त्यांना त्या गोष्टीमध्ये दिसली आणि त्यांनी शिवसेनेसोबत फारकत घेत काँग्रेस सोबत जवळीक केली. अर्थात शरद पवार हे त्यांना हे सगळं करण्यामध्ये जो मेंदू होता तो शरद पवारांचा होता. आणि अवघ्या कमी कालावधीमध्ये छगन भुजबळ हे पूर्ण देशभरामध्ये ओबीसींचे सगळ्यात मोठे नेते बनले. शरद पवारांनाही हेवा वाटावा असं त्यावेळेस म्हटलं जायचं. इतके मोठे नेते हे छगन भुजबळ बनलेले होते. आणि अर्थात ओबीसींसाठी त्यांचा तो जो संघर्ष होता, तो जो लढा होता, हा वाखाणण्याजोगा होता आणि खरंच त्यांनी ते केलेलं होतं. आणि त्यामुळे संघर्षातून हे ओबीसीचं नेतृत्व पुढे आलेलं होतं. आणि त्यामुळे निर्विवाद ओबीसीचं नेतृत्व तेव्हापासून तर अगदी काही वर्षांपर्यंत हे छगन भुजबळांकडे होतं. परंतु मधल्या काळामध्ये हे नेतृत्व आता छगन भुजबळांकडे राहिलं नाही. त्याचे काय काय नेमके कारण असतील ते आपल्याला समजून घ्यायचे. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे भुजबळांचा भ्रष्टाचार. भुजबळांनी ओबीसींसाठी लढा दिला, संघर्ष केला, हे खरं आहे. परंतु त्या संघर्षाच्या बदल्यामध्ये त्यांनी तेवढा सत्तेचा वाटा मिळवला. म्हणजे संघर्षातून तयार केलेला हा जो काही ओबीसीचा एक गठ्ठा मतदार होता,
त्याच्यातून सत्ता निर्माण करणे आणि त्या सत्तेमध्ये वाटा मिळवणे, अशा प्रकारचं राजकारण हे सन्माननीय छगन भुजबळ यांनी त्यावेळेस केलं. आणि हा सत्तेचा वाटा हा अगदी मलिदा खाण्याचा वाटा होता. म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनी खूप जास्त काळ राहिले आणि त्यावेळेस त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा उभ्या महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर झाला. त्याच्यानंतर तेलगी प्रकरणामध्ये छगन भुजबळांचं नाव होतं, त्याच्यातून ते फार थोडक्यात वाचले. परंतु तेलगी प्रकरणातून जरी वाचले तरी महाराष्ट्र सदन घोटाळा, त्याच्यानंतर आरटीओचं जे इमारत होती त्याच्या बांधकामामध्ये असलेला घोटाळा, सुनेला मिळालेले फर्निचरचे कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्र सदनचे, चमनकर यांच्याकडून मिळालेली किकबॅक आणि इतर असे अनेक गैरव्यवहार छगन भुजबळांचे हे बाहेर निघाले. आणि 2012 हा काळ म्हणजे भुजबळांचे घोटाळेच बाहेर निघण्याचा काळ होता. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा भाजप सत्तेमध्ये आलं तेव्हा भुजबळांची ईडीची चौकशी, एसीबीची, कारण जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची सत्ता होती तोवर भुजबळांची म्हणजे अक्षरशः एसीबीला चौकशीची परवानगी सुद्धा त्या 2 वर्षात मिळू शकली नाही. आणि स्वर्गीय RR पाटील आबा हे गृहमंत्री असून मिळाली नाही, ही खरं तर महाराष्ट्राची शोकांतिका आहे. म्हणजे आबांसारखा चारित्र्यवान माणूस गृहमंत्रीपदी असताना सुद्धा छगन भुजबळांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर 2014 मध्ये हे सगळं झालं. त्यानंतर त्यांना 16 मध्ये अटक झाली. तब्बल 2.25 वर्ष हा माणूस जेलमध्ये खितपत पडलेला होता. जेलमध्ये यांना सडवल्या गेलं. आणि अर्थात हा राजकारणाचा एक भाग होता, हे कितीही खरं असलं तरी विनाकारण सडवलेलं नव्हतं. म्हणजे ईडी आणि एसीबीकडे तसे क्लिअर कट पुरावे होते आणि अजूनही त्यांचं संपूर्ण प्रकरण हे संपलेलं नाहीये. म्हणजे ईडीच्या ज्या काही केसेस आहेत त्या अजूनही चालू आहे आणि भुजबळ हे जामिनावर आहे. आणि ओबीसी समाज हा प्रचंड अभ्यासू, हुशार आणि चाणाक्ष समाज आहे. ओबीसी प्रवर्गामध्ये येणारे ज्या जाती आहेत या जन्मजात कष्टाने उभ्या राहणाऱ्या जाती आहेत. कुणाच्या भिकेवरती जगणारे हा समाज नाहीये. त्याच्यामुळे या ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या ज्या 18 पगड जाती आहेत या जाती प्रचंड कष्टाने निर्माण स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या जाती आहेत. आणि त्यामुळे या समाजाला आपलं नेतृत्व कोणीतरी भ्रष्टाचारी माणसांनी करावं, कारण हा देश घडवण्याचं काम ओबीसी समाज करतो. या देशामध्ये सगळ्यात जास्त कष्टकरी समाज हा ओबीसी समाज आहे, बरोबर ना? म्हणजे संख्येने आपण जर विचार केला तर. आणि त्यामुळे हा समाज कदापि एखादा भ्रष्ट व्यक्ती आपल्या नेतृत्व पदावरती कधी बघणार नाही. एक वेळ ओबीसींना संघर्षातून तयार झालेलं नेतृत्व चालेल, एक वेळ ओबीसींना गरीब नेतृत्व चालेल, एक वेळ ओबीसींना कष्ट करणारं नेतृत्व चालेल, परंतु भ्रष्ट नेतृत्व ओबीसी समाज कधीही स्वीकारू शकत नाही, कारण तो ओबीसींचा डीएनएच नाहीये. ओबीसी प्रवर्गातील येणारे सगळे जे काही जाती जमाती आहेत या सगळ्या कष्टावरती विश्वास ठेवणारे आहेत, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवणारे आहेत आणि देशावरती, राष्ट्रीयत्वावरती, हिंदुत्वावरती प्रेम करणारा हा समाज आहे. त्याच्यामुळे हा समाज कधी एखाद्या भ्रष्टाचा गुलाम होऊ शकत नाही. एखाद्या भ्रष्टाचारी नेतृत्वामागे तो कधीही पळणार नाही. आणि त्याच्यामुळे छगन भुजबळांची इमेज तिथेच खरं तर ओबीसी प्रवर्गामध्ये प्रचंड डाऊन झालेली होती. महात्मा फुले समता परिषद स्थापन केलेली होती छगन भुजबळांनी. खूप चांगलं गावगाड्यामध्ये त्यांनी ते नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची लॉबिंग फार चांगली केलेली होती. परंतु हे भ्रष्टाचार भुजबळांना पहिला मुद्दा म्हणजे भोवला. तर हे सगळ्यात पहिलं कारण होतं की भ्रष्ट नेतृत्व ओबीसी समाजाला कधी मान्य नाही. दुसरं आहे ते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये त्यांनी केलेली पुरोगामी विचारांशी तडजोड. ज्या महात्मा फुलेंचं खरं तर नाव घेत नाही छगन भुजबळ, महात्मा फुलेंचं नाव फक्त राजकारणापुरतं घेतात आणि ती एक संघटना जी आहे महात्मा फुलेंच्या नावाने, एवढंच भुजबळांचं कर्तृत्व आहे. अन्यथा महात्मा फुलेंच्या नावाने भुजबळ नॉलेज सिटी, मग फुले नॉलेज सिटी बनवायला पाहिजे होतं ना, बरोबर आहे की नाही?
जर तुम्ही एखाद्या महापुरुषाला तुमचं दैवत जर मानतच असाल, तर तुम्ही ज्या गोष्टी केल्या असत्या त्या त्यांच्या नावाने केल्या असत्या. परंतु भुजबळांनी तसं केलं नाही. भुजबळांना कदाचित फुले आडनावापेक्षा भुजबळ आडनाव जास्त मोठं वाटतं आणि जास्त प्रिय असावं. फुले हे आडनाव राजकारणापुरतं असावं आणि पैसा कमावण्यासाठी भुजबळ आडनाव महत्वाचं असावं, म्हणून त्यांनी भुजबळ नॉलेज सिटी उभारली. परंतु महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांच्या नावाने कुठले कॉलेजेस, महाविद्यालय, विद्यापीठ बनवणारा भुजबळ हा व्यक्ती नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये तर त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी उभं आयुष्य ज्या विचारांसोबत लढण्यात घातलं, उभं आयुष्य म्हणतोय मी, ज्या ब्राह्मण्यवादी विचारांसोबत लढण्यामध्ये महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी अखंड त्रास सोचला. आयुष्यभर ज्या विचारांशी लढले, त्याच विचारांचे पाईक छगन भुजबळ झालेले ओबीसी समाजाला कसं आवडेल? त्याच्यामुळे भुजबळांचं भाजपच्या मांडीवरती जाऊन बसणे, मंत्रिपदासाठी भीक मागणे, ह्या गोष्टी काही ओबीसी समाजाला पटणाऱ्या नाहीत. ओबीसी समाज हा हिंदुत्ववादी नक्कीच आहे, परंतु ब्राह्मण्यवादाचं हिंदुत्व हे ओबीसी समाजाला कदापि मान्य होऊ शकत नाही. कारण आपल्या देशामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये ज्या सामाजिक सुधारणांच्या चळवळी आपल्याकडे ज्या झाल्या, त्याच्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणजे महात्मा फुलेंचं आहे. आणि महात्मा फुलेंना मानणारा हा जो समाज आहे, तो एखाद्या संघाच्या मदतीने मांडीवर बसणाऱ्याचं तो कधी ऐकून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे पुरोगामी विचारांशी भुजबळांनी तडजोड केली. हा जो एक प्रकार आहे तो कुठल्याही पद्धतीने ओबीसी समाजाला हा आवडणारा नव्हता. त्याच्यामुळे हा दुसरा फॅक्टर आहे, हा दुसरं कारण आहे की का ओबीसी समाज हा भुजबळांपासून दूर गेला. तिसरं महत्वाचं कारण, मागील काळामध्ये गावगाड्यामध्ये ओबीसी असेल आणि मराठा समाज असेल, जवळपास दोघांची लोकसंख्या ही तुल्यबळ आपण ज्याला म्हणू शकतो. आणि हे दोन्हीही समाज आपल्या कामाच्या ठिकाणी, शेतीच्या ठिकाणी इतके एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत की या लोकांना द्वेष नकोय. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देखील सांगू शकतो की मराठा समाजाचा मोर्चा आहे, एक रास्ता रोको आहे आणि तो रास्ता रोको करणाऱ्यांमध्ये 70% मुलं हे ओबीसी समाजातून येतात. म्हणजे ते ओबीसी आहेत मुळात, आणि तरी सुद्धा मराठा मित्रांसाठी ते लोक धावून येतात. कित्येक वेळा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या मुलांनी, लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्याचं कारण हे आहे की हे दोघंही गावगाड्यांमध्ये एकत्र आहेत. म्हणजे भाऊबंद एक वेळ कामाला येणार नाही, परंतु हे एकमेकांना कामाला येतील, इतकं जवळचं नातं गावांमध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये आहे. हे जर आपण नीट जर गावगाड्यामध्ये जर जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. काही निवडक राजकारण करणारे जे लोक आहेत ते मराठा ओबीसी कदाचित करत असतील, परंतु गावामध्ये शेती करणारा समाज असेल, गावामध्ये कामधंदा करणारे मुलं असतील, गावामध्ये शिक्षण घेणारे मुलं असतील, यांच्यामध्ये ओबीसी मराठा हा वाद मुळातच नाहीये. आणि ते एकमेकांसाठी जीव देऊ शकतं, इतकं त्यांचं एकमेकांसोबतचं प्रेम आहे. आणि त्याच्यामुळे आपण ज्यांच्या सोबत 24 तास राहतोय, यांच्यामध्ये फूट पाडण्याचं हे जे काम होतंय, हे तरुण लोकांना कदापिही मान्य नाही. तुम्ही कित्येक वेगवेगळे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये बघत असाल. मी स्वतः तुम्हाला कित्येक उदाहरणं देऊ शकतो. मनोज जरांगे पाटलांची सभा ज्यावेळेस होती आंतरवाली सराटीमध्ये, जी पहिली सभा खूप मोठी झालेली होती, आम्ही असं बघितलं की आम्ही मराठा असून सभेच्या दिवशी तिथे पोहोचलो आणि आमचे ओबीसी मित्र हे एक दिवस आधीपासून त्या ग्राउंडवरती होते. कितीतरी हाल त्यांचे त्या दिवशी झाले, तरी सुद्धा ते तिथे उपस्थित होते. मग याला आपण काय नाव दिलं पाहिजे? तर मुळामध्ये ओबीसी आणि मराठा हे बांधाला बांध आहेत. यांना एकमेकांचे दुःख हे समजतात. एखाद्या मराठा बांधवाच्या मुलाचं, मुलीचं ऍडमिशन जर होत नसेल तर शेजारच्या ओबीसी बांधवाला सुद्धा प्रचंड त्रास होतो त्याचा.
आपल्या मुलाची फीस आणि एखादा आपल्यापेक्षा प्रचंड गरीब असलेल्या मराठ्याच्या मुलाची फीस याचं जेव्हा हे बघतात तेव्हा त्या लोकांना सुद्धा चीड येते की बाबा किमान शिक्षण तरी सारखं ठेवा. आणि हे आहे गावांमध्ये. जर नीट जर आपण जाऊन बघितलं, लोक राजकारणी काय आपल्याकडे दाखवतात हा भाग वेगळा, गावांमध्ये हे दुःख आहे. आणि ओबीसी आणि मराठा हे दोघेही आजच्या घडीला समदुःखी आहेत. त्याच्यामुळे आपण एकमेकांसाठी आहोत, आपण एकमेकांच्या मदतीला कायमचे धावून जाणारे आहोत याची जाणीव त्यांना आहे. परंतु हे राजकीय नेते आपल्यामध्ये फूट पाडतायत आणि हे छगन भुजबळ फार जास्त उघड पद्धतीने द्वेषपूर्ण भाषण करताना समाजाने बघितले आणि ते कुठेतरी ओबीसी समाजाला खटकलं आणि त्याच्यामुळे सुद्धा ओबीसी समाज हा भुजबळांपासून दुरावला. कारण भुजबळ हे खरं बोलत नाहीत. आमच्या ताटात खाऊ नका, आमच्या ताटात खाऊ नका, आमच्या ताटात खाऊ नका हे भुजबळ वारंवार सांगतात. परंतु ओबीसी आणि मराठा हा गावगाड्यामध्ये एका ताटात जेवतो याची जाणीव कदाचित या भुजबळांना नसावी आणि त्याच्यामुळे भुजबळांना ओबीसींचा जे मन आहे ते कळालं नाही आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज हा भुजबळांपासून दुरावला. हे तिसरं कारण आहे. चौथं कारण जर आपण बघितलं तर ते म्हणजे आहे भाजप. भाजपने मागील काळामध्ये आमचा डीएनएच ओबीसी आहे हे जे वक्तव्य केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी, खुद्द नरेंद्र मोदी एक ओबीसी पंतप्रधान आहे हा जो नरेटिव्ह परफेक्ट भाजपला सेट करता आला, त्याच्यामुळे हिंदुत्ववादी जो ओबीसी समाज होता म्हणजे हिंदुत्वाला मानणारा तो ओबीसी समाज आपोआपच भाजपच्या दिशेने गेला. आणि दुसरी गोष्ट, पुरोगामी विचार करणारा जो ओबीसी समाज आहे तो लिबरल आहे आणि त्याच्यामुळे त्याला कळतंय की भुजबळ तर फक्त द्वेष निर्माण करताय, त्याच्यामुळे तो सुद्धा यांच्यापासून दुरावला गेला. आणि त्यामुळे भाजपने पद्धतशीररित्या ओबीसीचं नेतृत्व एक व्यक्ती म्हणून ठेवलं नाही, ते पक्ष म्हणून केलं. आणि त्याच्यामुळे ओबीसी समाज आता एखाद्या व्यक्तीला मानणारा राहिला नाही, परंतु तो भाजप या पक्षाला मानणारा झालाय हे मात्र तितकंच खरं आहे. आणि भले हे सिद्ध करण्याच्या नादामध्ये भाजपने काही प्रमाणामध्ये मराठा समाजाला दुखावलंही असेल, परंतु त्याच्यामध्ये भाजपचा खूप जास्त फायदा होता. आणि त्यामुळे सुद्धा ओबीसी समाज जो असंतुष्ट होता भुजबळांवर, त्यांच्या भ्रष्टाचारामुळे असेल किंवा पुरोगामी विचारांशी केलेल्या तडजोडीमुळे असेल किंवा गावगाड्यामध्ये ओबीसी मराठा भांडणं लावण्याचे जे प्रयत्न आहे, या सगळ्या कारणांमुळे भुजबळांकडून दुरावलेला जो समाज होता तो आपोआप भाजपकडे चालला गेला आणि भाजपला त्याचा खूप मोठा फायदा झाला. आता शेवटचं आणि पाचवं कारण आहे ते म्हणजे या नव्या काळामध्ये नवीन चेहरे जे उदयास आले. काय असतं, प्रत्येक समाजामध्ये काही उथळ मंडळी असते, तरुण मंडळी असते ज्यांना उत्साह हवा असतो. आणि भुजबळ आता म्हातारे झालेले आहेत, भुजबळांच्या बोलण्यामध्ये किंवा वागण्यामध्ये ती धार नाहीये आणि ते कुठेतरी त्यांना हे जे उथळ उत्साह अग्रेशन ज्या ओबीसी तरुणांना हवं होतं ते कुठेतरी त्यांना लक्ष्मण हाके असतील किंवा इतर लोक असतील यांच्यामध्ये दिसायला लागलं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे गोपीचंद पडळकर असतील यांनी काही समाज स्वतःकडे अट्रॅक्ट केला, बबनराव तायवाडे असतील, हे थोडेसे आपण काय म्हणू शकतो, एक अभ्यासू व्यक्ती आपण ओबीसी समाजातील म्हणू शकतो, यांच्याकडे ओबीसी समाज ओढला गेला. लक्ष्मण हाके यांनी वारंवार म्हणजे ते 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 दृश्यम स्टाईल चालू आहे कार्यक्रम हाकेंचा, मी ओबीसींचा नेता, मी ओबीसींचा नेता, मला तुम्ही ओळखलं का, मी ओबीसींचा नेता. तर ते दृश्यम स्टाईल चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कदाचित लोकांना असं वाटायला नको की लक्ष्मण हाके सोडून या जगात ओबीसीचं कोण नेतृत्वच राहिलं नाही का. तर ते दृश्यम स्टाईल काम चालू आहे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या टीमचं. त्याचा सुद्धा मोठा फटका भुजबळांना बसला. आणि या व्यतिरिक्त इतर समाजांमध्ये जसं इकडे धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, तिकडे प्रकाश शेंडगे असतील, इकडे लक्ष्मण हाके असतील, गोपीचंद पडळकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, इकडे बच्चू कडू असतील, हे जे मंडळी आहेत यांनी काय केलंय, आपापल्या ठिकाणी ओबीसींना स्वतःकडे अट्रॅक्ट केलेलं आहे.
आणि त्यामुळे एक ओव्हरऑल नेतृत्व म्हणून आता ओबीसींचं ॲज सच राहिलेलं नाहीये. आणि म्हणून मग म्हणजे छगन भुजबळांच्या नेतृत्वाला तो देखील फटका बसला. आता पडळकर हे भाजपच्या वळचणीला आहेत, ते भुजबळांचं ऐकूच शकत नाही. लक्ष्मण हाकेंचा अजून सेट नाही झालेलं, म्हणजे ते जशी सुपारी मिळते त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं, त्यामुळे ते अजून सेट नाही झालेले. येणाऱ्या काळात ते सेट होतील, परंतु त्याच्यामुळे सुद्धा भुजबळांना बराच फटका बसतोय. तिसरीकडे बबनराव तायवाडे जे आहेत, त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे सरकारच्या जीआरला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांचे विचार हे भुजबळांच्या विपरीत आहेत. तिसरीकडे भाजपने सुद्धा ओबीसी चेहरे समोर आणलेले आहेत. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून असेल, पंकजाताईंच्या माध्यमातून असेल, यांच्या माध्यमातून वंजारी समाज हा एकवटलेला आहे. आणि हे सगळं असल्यामुळे भुजबळांच्या हातामध्ये आता काही ॲज सच ओबीसीचं नेतृत्व राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे भुजबळांची उपद्रव मूल्य आणि उपयोगिता या दोन्हीही गोष्टी घटलेल्या आहेत. म्हणजे ओबीसी समाजाच्या नावाने उपद्रव निर्माण करण्याची ताकदही आता भुजबळांमध्ये राहिली नाहीये. भुजबळांनी किती आता मान ठोकली की मी मुंबई बंद करण्याची क्षमता ठेवतो वगैरे वगैरे, ओबीसी समाज भुजबळांचा ऐकू शकत नाही. ज्यांनी स्वतःची घरं भरली तो नेता नसतो कधी समाजाचा. आणि अशा स्वार्थी लोकांना कोणी उभंही करत नाही. आणि या स्वार्थी लोकांसाठी कोणी ऊन वारा पावसाची तमानं बाळगता घराच्या बाहेरही पडत नसतं. त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कुटुंब किती स्वार्थी आहे, किती भ्रष्टाचारी आहे. यांचे सगळे म्हणजे पोरं बाळं म्हणजे ते नातूने म्हणता येणार अजून, पण पोरं बाळं पुतण्या भाचे सुना हे सगळे या भ्रष्टाचारामध्ये, त्या केस चमनकरच्या केसमध्ये सगळेचे सगळे. त्याच्यामुळे ते भुजबळ हा शून्य माणूस झालेला आहे. त्याचे उपद्रव मूल्य शून्य आहे आणि उपयोगिता पण नाही राहिली. यांना बघून आता ओबीसीचं मतदान नाही होऊ शकत. जर झालं असतं तर भुजबळांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप ठिकाणी बोलावलं गेलं असतं, परंतु भुजबळ नको हे उमेदवार सांगत होते पक्षाला. त्याच्यामुळे भुजबळांना कोणी सभेला सुद्धा बोलवलं नाही. त्यामुळे उपयोगिताही नाही राहिली आणि उपद्रव मूल्यही नाही राहिलं. आणि एकूणच असं झाल्यामुळे आता भुजबळांचं नेतृत्व हे ऑलमोस्ट संपण्यावरती आलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटला असेल, यातले सगळे मुद्दे जर तुम्हाला पटत असतील, तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.